आत्महत्या करताय, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचं फ्युचर अफेक्टेड झालेले आहेत. अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला कोणाला आणि सिरियस कोणाला पुढे वॉज लागणार आहे हे दॅट इज अब्सोल्युटली राईट. म्हणजे तुम्हाला कुठल्या पार्टीचा सपोर्ट आहे किंवा पाठिंबा दिले का कुठल्या पार्टी? नाही, मी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की काँग्रेस जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणार कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व होऊ नाही देणार आहे. बट कुठल्याही पार्टीला जर स्टुडंट्सच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. कारण की जर तुम्हाला युवकांच्या मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे, आमच्या मागण्यांना तुम्हाला समर्थन करायचं, यू आर वेलकम. अमेरिकेतून मला हुकूम दिला असतात, माझ्या हातात हातकडे असल्याचं बाबासाहेबांचं पुस्तक नाही. लोकांची एक्साइटमेंट आहे, त्यांची एनर्जी आहे, पॅशन आहे, ते स्वतःहून काही ना काही करू बघायला बघतायत. सो आय रियली रिस्पेक्ट दॅट पॅशन. पण आम्ही लवकरच आमच्या फॉर्मल बॉडीज पण अनाउन्स करू. विद्यार्थ्यांचे प्रश्न लागताय या प्रश्नात तुम्हाला यश मिळवण्यानंतर ना पुढचे काही मुद्दे असणार आहेत का? अभिजित, आंदोलनाचं मोठं काय म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं की नीट पेपर फुटीची जी यंत्रणा सगळी कोलॅप्स झालेली आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणलं. सरकारनं परत परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना सांगितलं की आम्ही सीसीटीव्ही बसवू, सगळ्या केंद्रांवरती हवाई गस्त जे आहे ते घालू. नक्की बदल कशामध्ये होईल असं तुला वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटणार आहे? मला असं म्हणायचं बघा, कोण आहे पुण्याचे जेवढे काही स्टुडंट्स आहेत ते सगळे एमपीएससीचे असो, पुणे युनिव्हर्सिटीचे असो, ते सगळे आमच्या सपोर्टमध्ये आहेत. बाकी आम्ही एक लवकरच प्रेस रिलीजमध्ये बाकी सगळे इन्फॉर्मेशन टाकू. तर दिल्ली पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं तुम्हाला? पुणे पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं? एक सर, आय एम आन्सरिंग सर, प्लीज. ठीक आहे, लिगली करतो आम्ही, म्हणजे बेस काय याच्यात. आणि चला ठीक आहे, हे एकदा मी अजूनही करतो. चला, म्हणजे मी एक पाहिलं, वेदांत जो होता 17 वर्षाचा स्टुडंट, ठीक आहे, त्या 17 वर्षाच्या स्टुडंटला पाकिस्तानी बोलण्यात आलं जेव्हा त्यांनी सीबीएसई मध्ये काय घोळ चालला ते एक्सपोज केला. तर तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय, जो 17 वर्षाचा सीबीएसई स्टुडंट आहे त्याला पाकिस्तानी म्हणताय. तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत जे सरकारला प्रश्न विचारतात ते त्यांना पाकिस्तानी बोलल्या जातं. तर मग या देशात भारतीय राहिलो कोण? फक्त भाजपाने आणि त्यांचा आयटी सेल, आणि आम्ही सगळे बाकी पाकिस्तानी झालो. काय अर्थ आहे? माझं मास्टर्स चालू होतं, मी मास्टर्ससाठी गेलो होतो आणि आता मी जॉबसाठीच अप्लाय करत होतो. हे 15 दिवसाआधी माझं म्हणजे हे होतं की अमेरिकेत मी बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी गेलो होतो, तिथं सेटल व्हायचं होतं आणि जॉब्स अप्लाय पण करत होतो. आणि जेव्हा हे सगळं झालं, थोडं माझं आर्टिकल्स आले इंटरनॅशनल मीडियामध्ये पण, त्यानंतर मला जॉब्सची ऑफर पण भेटल्या. पण बरेचसे कॉक्रोच जनता पार्टीचे कॉक्रोचेस होते, ते सारखे म्हणत होते आपल्याला हे आंदोलन पुढे घेऊन जायचंय, आता आपल्याला सोशल मीडियापुरतं लिमिटेड नाही ठेवायचंय. त्यामुळे मग मी कुठे ना कुठे मला एक रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर, मी सुरू केलेलं, त्यामुळं की मला कुठे ना कुठे देशात वापस यावं लागलं. आणि त्यामुळे जी आयटी आहे, आयटी इंडस्ट्री, ते सगळे भारतीय चालवतात. सिलिकॉन व्हॅली जी आहे तिथं सगळ्या मोठ्या मोठ्या पोझिशन्सवर सगळे भारतीय आहेत. अमेरिकेत जर हायेस्ट पेईंग कम्युनिटी कोणती आहे ती भारतीय आहे. तर असं नाही की आपल्या देशात टॅलेंट नाही आहे, आपल्या देशात खूप टॅलेंट आहे. आपल्या देशात टॅलेंट इतकं आहे की युरोप असो का अमेरिका, तिथे सगळ्यात हायेस्ट पेईंग जॉब्स जे आहे ते भारतीयला भेटतात. पण आपल्या देशात काय होतंय, आपल्या देशात ती ऑपॉर्च्युनिटी आणि प्लॅटफॉर्म का नाही भेटत आहे जो बाहेर देशात भेटतोय. 6 तारीख को दिल्ली के जंतर मंतर पर आंदोलन हुआ था. हम सबने देखा दिल्ली के जंतर मंतर पर किस तरह से हमारे शांतिपूर्ण आंदोलन को समर्थन मिला, पूरा जंतर मंतर भर गया था. इससे ये साबित होता है कि इस देश का युवा अब इस सरकार से डरता नहीं, वो सवाल करेगा. और हम आज फिर से रिक्वेस्ट करते हैं एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान से, वो रिजाइन कर दे. अगर वो रिजाइन नहीं करते हैं तो अब हम देश भर आंदोलन करने जा रहे हैं, जिसकी शुरुआत कल पुणे से हो रही है. कल पुणे यूनिवर्सिटी में सभी छात्र एमपीएससी के हो, नीट के हो, सभी छात्र आएंगे और एक बहुत बड़ा आंदोलन करेंगे और हम धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन की डिमांड करेंगे. इसके बाद लखनऊ, अमृतसर, जयपुर, बेंगलोर जैसे जगह पर भी मैं खुद जाकर आंदोलन करूंगा और ये आंदोलन पूरी तरह शांतिपूर्ण होगा और डेमोक्रेटिक होगा. और इसके बाद भी अगर धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते हैं तो हम सब इस देश के युवा दिल्ली में फिर से 20 तारीख को जंतर मंतर पर आएंगे और धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन लिए बिना नहीं लौटेंगे. और मैं आखिर में ये कहना चाहता हूँ सभी लोगों से, सभी स्टूडेंट से, सभी युवाओं से, अब हमें सबको मिलकर आवाज उठानी पड़ेगी. जब तक ये लोग हमारी बात नहीं सुनते, हमें सबको साथ में आना पड़ेगा. कब तक इस देश में स्टूडेंट सुसाइड करते रहेंगे, कब तक इस देश में पेपर लीक होते रहेंगे, कब तक इस देश में सर्वर डाउन होते रहेंगे और उसके बाद भी मंत्री अपनी कुर्सी पर बने रहेंगे.
अगर आपकी एक गलती हो जाए आपका फ्यूचर बर्बाद हो जाएगा। अगर आप कंपनी में कोई एक गलती कर दो आपकी जॉब चली जाएगी। लेकिन यहाँ गलतियों पर गलतियां हुई जा रही है, लेकिन फिर भी रेजिग्नेशन नहीं हो रहा है। तो हमें कहीं ना कहीं इस देश में अकाउंटेबिलिटी फिक्स करनी पड़ेगी और उसके लिए सभी लोग हमारे आंदोलन को सपोर्ट करें। थैंक यू। कल कितना आंदोलन होते मुलं आहेत आम्हाला माहिती आहे नेहमी संपर्कात असतात ती कुठल्या तरी चळवळीशी संबंधित आहेत, कुठल्या तरी विद्यार्थी चळवळ असेल किंवा धार्मिक संघटना असेल किंवा राष्ट्रीय पक्ष असेल किंवा जातीय पक्ष। मग हे ऑर्गॅनिक जनता पार्टी कॉर्पोरेट जनता पार्टी कुठं आहे? ही सगळी कुठल्या संघटनेत काम करणारी मुलं आहेत। ऑर्गॅनिक जनता पार्टी कुठे येणार आहे? हे जनता हे नागरिक नाही देशाचे, नागरिक आहेत पण कुठेतरी संघटनेशी नाही असू द्या ना सर। तर ते एकरूप कसे होणार? नाही मी तर भाजपचे लोक आले पाहिजे, भाजपच्या लेकर त्यांचे लेकर ते नीट आणि सीबीएसई परीक्षा देत असतील ना, त्यांचे लेकर सीबीएसई नीटची परीक्षा देत असतील, त्यांनी आलं पाहिजे। आम्ही असं म्हटलं की काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्रालयामध्ये विभागाला आग लागलेली होती, सरकारचे लोक याच्यामध्ये सहभागी असल्याशिवाय होणार नाही, म्हणजे थेट शिक्षण मंत्र्यांचा सहभाग आहे का नीट पेपर फुटीमध्ये? मी अजून किती क्लिअर बोलू यापेक्षा? सीबीआय कडे तुम्ही काय माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपर फुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोणी याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलेल सर? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल। तुम्ही काय त्यांच्याकडे विचारणा केली का आतापर्यंत? नाही म्हणजे आग लागली कुठे? कारण तुम्ही जी भूमिका मांडताय ज्या आक्रमक पद्धतीने त्या पद्धतीने विरोधी पक्षाने पण मांडायला पाहिजे। मला वाटतं विरोधी पक्ष मांडतोय पण मीडियाने आपल्यासोबत हा म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ते दाखवत का नाहीये? तुमचं मानतोय तर जनता काय मांडणार? नाही तुमचं मानतोय नेक्स्ट क्वेश्चन। परंतु तुम्ही असं काही पत्रव्यवहार वगैरे करत नाही, कम्युनिकेशन करत नाही, फक्त ग्राउंड वरती आंदोलन करताय, असं काही करणार आहे? मेल वगैरे कम्युनिकेशन करणार त्यांच्याबरोबर? कारण तुमच्याकडून एक हात पुढे केल्याशिवाय त्यांच्याकडे कम्युनिकेशन होणार नाही। सर आंदोलन हा आमचा पहिला स्टेप आहे, ते आहे तुमचा तो अधिकार आहे, परंतु काही कम्युनिकेशन करणार आहे त्यांच्याबरोबर? सर मला वाटतं त्यांना बातम्या वाचतच असतील ते बरोबर। एवढे म्हणजे हजारो तरुण जंतर मंतरवर येत आहेत तरी ते ऐकायला तयारी नाही। तुम्हाला वाटतं ते माझ्या एका ईमेलवर राजीनामा देतील? आम्ही झुरळ हा एक उपद्रवी कीटक समजला जातो, रोगराई पसरवणारा कीटक समजला जातो। ते सगळे किळसवाड्या नजरेने बघितलं जातं, तुमच्या पार्टीला गांभीर्याने का घ्यावं? झुरळ कुठे असतात सर? गटारात घाणीत, बरोबर? तर मग याचा अर्थ आपलं देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झालंय, त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहेत। कुठे ना कुठे हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे। पण आधीच सिस्टम खराब झाली का? देशाची सिस्टम आजच खराब झाली का आपली? हा देशाची सिस्टम आताच खराब झाली का? नाही आताच खराब नाही झाली आहे, आता का बाहेर? आता ते ट्रिगर पॉइंट होता ज्यांनी हे शब्द वापरले, आपण त्यांना हा प्रश्न विचारावा। अभिजीत, सुप्रीम कोर्ट के फॉर्मर जज मार्कंडे काटजू ने सीजेपी समर्थकों को छोड़ने को बोला है, बोला इसके करो पार्टी ज्वाइन करो। मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए। आगे जाके हमको कॉर्पोरेट जनता पार्टी कल जंतर मंतर से ज्यादा सपोर्ट होगा। आगे जाके राजनीति में 2029 के लोकसभा चुनाव के पहले कॉर्पोरेट जनता पार्टी देखने को मिलेगी? सर मैं कह रहा हूँ 15 ही दिन हुए हम लोगों को शुरू करके। सर ये सोशल मीडिया तक ही सीमित रहेगा? हाँ नहीं सोशल मीडिया तक तो सीमित नहीं रहेगा सर, इतना मैं आपको ये जानता हूँ। मोमेंट है, पर बोल रहे कि सोशल मीडिया का ट्रेंड है जो 15 दिन महीना में चलता है, उसका बंद होता है, इसको खराब कर दूंगा। 15 दिन हो गए जंतर मंतर पर आ गए हम, ट्रेंड तो कहा रहा, अब तो जमीन पर आ गए। पार्टी काढली त्यामुळे वाटलं होतं का की एवढा मोठा रिस्पॉन्स? सर खरं सांगायला गेलं तुम्ही काहीच प्लॅन करून केलं नव्हतं। मी प्ले स्टेशन खेळत होतो जेव्हा मी ते ट्विट केलं होतं, आणि त्याच्यानंतर मी एकदमच पाहिलं की लोकांचा खूप सगळा प्रतिसाद आला, आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की आता प्रतिसाद आलाय तर एखादं हँडल सुरू करून टाकतो ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर। दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर झाले होते। मग कुठं ना कुठं मला असं वाटलं अरे हे काय झालं आता? भीती वाटत होती काय फॉलोअर वाढलं? नाही भीती नव्हती वाटत, मी समजायचा प्रयत्न करत होते की काय चालू आहे, कशामुळे होतंय असं। त्यानंतर मी जेवढे लोक फॉलो करत होते, काही लोकांचे मेसेजेस येत होते, त्यांच्याशी संवाद करायला मी ट्राय केला, आणि त्याच्यात समजलं की लोक खूप जास्त हे जे तरुण आहेत, 19 वर्षाची मुलं होती ती, कोणी रिसर्च मध्ये जायचं प्लॅन करते, कोणी डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करत होतं, तर त्या लोकांनी एकंदरीत ना पॉलिटिक्स मध्ये गिव्ह अप करून टाकलं होतं। जेवढे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी एकदम त्यांच्या एक्सपेक्टेशन संपले आहेत त्यांच्याकडून, आणि त्यांना असं वाटलं की हा प्लॅटफॉर्म कुठे ना कुठेतरी आमच्यासाठी यूज होऊ शकतो,
आणि त्यामुळे मग त्यांनी मला प्रेशर केलं की आता ही मुवमेंट तू सिरियसली घे. आम्हाला माहिती आहे तू मजाकमध्ये सुरू केली आहे, पण तू आता सिरियसली घे. तुम्ही जो बाबासाहेबांचा फोटो आणि ते पुस्तक दाखवलं ते अनेकांना आवडलं. मला काय सांगायचं होतं तुम्हाला? त्याच्याने मला हे सांगायचं होतं, ही जी मुवमेंट आहे ती संविधानाच्या हद्दीत राहूनच चालेल आणि संविधानचं पालन करूनच चालेल. ओके, थँक्यू नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांना त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेले आहे. SSC GD चे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. असं एकंदरीत पाहिलं तर आपण SSC GD, नीट, CBSE आणि CUET हे स्टुडंट जर बघायला तर 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंटचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. सगळ्यात जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. धन्यवाद.